ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। लव, लीक आणि धोका, पेपर फोडून पास झालेल्या प्रियसीचे बिंग प्रियकराने फोडले। एमपीएससीचा पेपर आणि ब्रेकअप आणि पेपर फुटी, नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात। नमस्कार, तीच्या जागर न्यूजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं स्वागत। एमपीएससी पेपर फुटीमुळे अप्पर सचिव अभिजित लेंडगे यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली। दोघे अखंड प्रेमात होते, त्यांच्या भविष्याची ही स्वप्न रंगवली होती। त्यातच प्रियसी राज्य लोकसेवा आयोगाच्या एमपीएससीच्या परीक्षेत 7व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली। भावी बायको अधिकारी होणार म्हणून प्रियकराला आकाश ठेंगणे झाले, पण अचानक मुलीच्या वडिलांनी दोघांच्या नात्याला नकार दिला आणि सर्वच फिसकटले। राग अनावर झालेल्या तरुणाने प्रियसीचे चोरट्या मार्गाने एमपीएससीत घवघवीत यश मिळवल्याचं बिंग फोडलं। या प्रकरणी एमपीएससीचे अप्पर सचिव अभिजित लेंडगे यांच्यासह 6 जणांना अटक करण्यात आली। न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली। नंदुरबारची ऋतुजा पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मार्च 2026 मध्ये घेतलेल्या औषध निरीक्षक या गट ब परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली। राज्यात ती 7व्या क्रमांकावर आली। इथपर्यंत सर्व काही सुरळीत होतं, पण मुलीचे वडील अमृत पाटील यांना आपल्या गुणी मुलीचे गौरव उर्फ लोकेश पाटील याच्याशी प्रेम संबंध असल्याचं समजलं। अधिकारी झालेल्या मुलीच्या प्रेम संबंधाला वडिलांनी कडाडून विरोध केला, त्यामुळे ऋतुजा हिने गौरवला आपले नाते संपवले असे ठणकावून सांगितले। जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, तिनेच असा दगा द्यावा हे गौरवला सहन झालं नाही। त्याने एका मित्राच्या मदतीने थेट एमपीएससी कडे तक्रार केली आणि एमपीएससीचा पेपर फोडून ऋतुजा उत्तीर्ण झाल्याचं सांगितलं। एमपीएससी कडे पेपर फुटल्याची तक्रार आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने तपास सुरू केला। त्यात एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांचा एक संच बनवून तो ऋतुजाला देण्यात आल्याचं समोर आलं। मग पेपर फुटीची लिंक उघड झाली। अमृत यांना प्रवीण यांनी प्रश्नसंच आणून दिला। प्रवीण यांना एमपीएससीचे सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांनी तो संच उपलब्ध करून दिला। जवळपास 295 प्रश्नांचा संच एमपीएससी कडे सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि अवकर सचिव अभिजित लेंडगे यांनी दिल्याचं समोर येताच गौरवसह या 5 जणांना अटक करण्यात आली आणि अद्याप मयूरचा शोध सुरू आहे। नंदुरबार येथे एका शाळेत अमृत पाटील हे मुख्याध्यापक आहेत। त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार देखील मिळाला। कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी एमपीएससी परीक्षेच्या पेपरमधील प्रश्नाचा संच आणून दिला होता। त्या प्रश्नांचा अभ्यास करून ऋतुजा उत्तीर्ण झाली। मयूर ठाकरे नामक व्यक्तीच्या मध्यस्थीने अमृत व प्रवीण यांची ओळख झाली होती। एमपीएससीने ही भरती प्रक्रियाच रद्द करून औषध निरीक्षक गट ब पदासाठी फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना फेर परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं। परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल। एमपीएससीचे अध्यक्ष फार मोठ्या नेत्याचे मित्र आहेत। आरटीओचे कमिशनर असताना त्यांनी काय काय गोंधळ घातला याची चर्चा अख्ख्या महाराष्ट्रभरात आहे। एमपीएससीच्या अध्यक्षांनी आणि सचिवांनी राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवा। राजीनामा नाही दिला तर 1 सप्टेंबरला आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू असा इशाराही रोहित पवार यांनी दिला। 12 लाखांचा सौदा, नकाते, मराठे व लेंडगे यांनी पदाचा गैरवापर करत परीक्षेसाठी बनवलेल्या प्रश्नसंचातील 295 प्रश्नांचा संच मिळवून तो ऋतुजा हिला दिला होता। हा सगळा व्यवहार 12 लाखांमध्ये ठरला होता, त्यापैकी 5 लाख दिल्याचं समोर आलं। या प्रकरणी मालमत्ता कक्षाचे प्रभारी निरीक्षक मंगेश देसाई अधिक तपास करत असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे। फुटलेल्या प्रश्नाचा संच आणखी कोणाला मिळाला याचाही तपास सुरू आहे। ऋतुजा गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याचं ठाऊक असतानाही गौरवने ते लपवल्याने त्याच्यावर देखील अटकेची कारवाई करण्यात आली। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।